त्या ठिकाणी मी स्वतः आलो. माननीय आयुक्त गगराणी साहेब, अतिरिक्त आयुक्त तिन्ही आणि आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख या सगळ्यांबरोबर त्या ठिकाणची असलेली सर्व माहिती घेतली, बैठकही केली. बरोबरीने जो आढावा घेतला त्यामध्ये आपल्याकडे असलेल्या CCTVच्या नेटवर्क माध्यमातून पूर्ण मुंबईतल्या प्रमुख चौकांमधली परिस्थिती काय आहे, अग्निशामक दलांच्याकडनं घेतलेल्या माहितीच्या आधारावर तिथली परिस्थिती काय आहे, मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरातली परिस्थिती काय आहे, मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा, बरोबरीने ज्या ठिकाणी असलेला डोंगर किंवा सखल आणि उंच भाग या भागातल्या परिस्थितीचा नेमका आढावा त्या ठिकाणी मी घेतला. या ठिकाणी मला हे जरूर नमूद करायचं आहे की मुंबई महानगरपालिका प्रशासन असो, मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो, सह आयुक्त पोलीस ट्रॅफिक यांच्याशी बोललो आहे आणि बरोबरीने या सगळ्यामध्ये सर्व ठिकाणी महापालिका असो, पोलीस असो, अन्य यंत्रणा असो, यांचे अधिकारी हे ऑन साईट जागेवर आहेत. उपनगरीय रेल्वे थोड्या उशिराने काही ठिकाणी चालल्या आहेत, पण पूर्ण बंद पडल्या आहेत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली नाही आणि त्या बंद पडू नये म्हणून त्या ठिकाणच्या व्यवस्था या चोख करावा अशा पद्धतीची चर्चा आपण केली. महत्त्वाच्या टर्मिनल्स दादर असो, CST असो, कुर्ला असो, अन्य ठिकाणी सायन असो, या ठिकाणी जर जास्ती प्रवासी संख्या उशिरा रेल्वे चालल्यामुळे जर झाली, आता तशी परिस्थिती नाही आपण झालीच, तर त्या ठिकाणी BSTच्या बसेसच्या व्यवस्था करणे याबद्दलचा आढावा आणि तशा सूचना दिलेल्या आहेत. मुंबईतल्या दुपारच्या सत्रातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आपण त्या ठिकाणी सुट्टी दिलेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये असलेल्या गेलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि अन्य लोकांना सुखरूप घरी जाण्याच्या व्यवस्थेमध्ये प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागण्याच्या सूचना आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुंबईतील गांधी मार्केट असो, वडाळा असो, अंधेरी सबवे असो, हिंदमाता असो, अशा काही ठिकाणी पाणी जरूर त्या ठिकाणी तुंबलेलं चित्र आहे. त्याचा निचरा होण्यासाठी, समुद्रमार्गे निचरा होण्यासाठी काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याच्या विषयातल्या सूचना दिल्यात. त्याला कामाला गती त्या ठिकाणी मिळालेली आहे. काही 40-50 ठिकाणी फांद्या आणि काही ठिकाणी झाडं ही पडल्याची तक्रार समोर आलेली आहे. त्या बाबतीमध्ये जर फांद्या किंवा झाडं पडून त्या ठिकाणी रस्ता किंवा फुटपाथ अडथळा निर्माण झाला असेल तर त्याला इमिजिएटली कटर्स लावून त्या रिमूव्ह करणं, याची व्यवस्था उभी करण्याची सूचना दिल्या. त्याही कामाला आपली यंत्रणा लागली आहे. एक माहिती समोर नेपीएनसी रोड आणि त्या भागामध्ये त्या ठिकाणी CPWDची असलेली वॉल झाड पडून कोणाला एका इसमाला दुखापत झाली आहे आणि ती कितपर्यंतची आहे त्या सगळ्याची माहिती आपण घेतो आहोत. त्याच्यासाठीच्या रचनासुद्धा त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. बरोबरीने पंपिंग स्टेशन्स हे पूर्ण क्षमतेने पंप करून जमिनीकडून समुद्राकडे पाणी निचरा करणं या कामाला त्याचा आढावा घेतला आहे. त्याची संपूर्ण व्यवस्था लावलेली आहे. ज्या सखल भागामध्ये पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्या आहेत तिथे पंप्स हे ॲक्टिव्ह झाले आहेत ना, नसतील तर ते ॲक्टिव्ह करण्याच्या बाबतीतला सुद्धा आढावा घेऊन त्या सूचना त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. बरोबरीने या सगळ्याबरोबर BST, ट्रॅफिक या सगळ्या विषयामधली सूचना आणि त्याचा आढावासुद्धा आपण घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या यंत्रणा कामाला सज्ज लागलेल्या आहेत. स्वतः पोलीस कमिशनर असो, मुंबई आयुक्त असो, यांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. आज आणि उद्या 2 दिवस पावसाच्या अलर्ट हे आपल्या त्या ठिकाणी आहेत आणि नियोजन नीट करूनच बाहेर पडण्याचीच खूप आवश्यकता असेल तर त्याला सहकार्य नागरिकांनी करावं. ह्यासुद्धा गोष्टी समोर मांडलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय माझ्याशी त्या ठिकाणी बोलले. मी त्यांच्याशी बोलून या शाळांना दिलेल्या सुट्या, महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात दिलेल्या सुट्या या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय आता पूर्ण राज्याचा आढावा घेत आहेत. ऑनलाईन त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा आता आढावा घेत आहेत. मी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी आता मंत्रालयात त्या ठिकाणी
पूर्ण आढावा घेण्यासाठी जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला. उद्याच्या बाबतीत काही निर्णय घेतला जाणार आहे, कारण का सकाळचा अंदाज न आल्यामुळे शाळा सुरू झाल्या आणि त्यानंतर आपण दुपारच्या सत्रातील शाळा बंद केल्या. 48 तासांचा हा रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे उद्या शाळा सुरू असणार आहेत का? हे खरं आहे की वेधशाळेने दिलेला अंदाज हा आज आणि उद्या दोन्हीचा काळजी घ्यावी असाच आहे. या विषयामध्ये पूर्ण माहिती घेण्याचं काम त्या जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत, नगरपालिका, महानगरपालिका व्यवस्थापन कक्ष या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाचे मंत्री गिरीश महाजन आत्ता ऑनलाईन बैठक घेतातच आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत आज आणि उद्या वेधशाळेने दिलेल्या पूर्ण अंदाजाच्या आधारावर राज्य सरकार निर्णय करेल. तो थोड्या वेळात माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबरच्या बैठकीत घोषित होईल. किंग सर्कलमध्ये काही मुलं अडकले होते, बसमध्ये त्यांना काढण्यात आलं सुखरूप, पण असं कुठं परिस्थिती झाली तर त्या संदर्भात काही विशेष निर्देश आहेत का? 100% सगळ्या मुलांना सुखरूप घरी घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यासाठी सगळ्या प्रशासकीय यंत्रणांना रस्त्यावर हजर राहण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनीच दिलेले आहेत. त्याचा आढावा मी सुद्धा आता घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या पद्धतीच्या कुठेही घटना घडू नयेत, दुर्घटना होऊ नयेत आणि त्या ठिकाणी कोणी अडकलं असेल तर त्याला बाहेर काढण्याच्या संदर्भामध्ये तशा सूचना दिलेल्या आहेत. मैं स्वयं आज मुंबई महानगर पालिका के डिजास्टर मैनेजमेंट कक्ष में स्वयं यहाँ आया हूँ.